तुम्हाला पण बिझनेसबद्दल आवड असेल तर 3 जान आणि 4 जानला तुम्ही टिपटॉप प्लाझा ठाणे येथे जाऊन बिझनेस जत्रा येथे व्हिजिट करू शकता. फर्स्ट ओपनवर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला मध्ये एंट्री दिला जाईल. इथे नवनवीन आयडिया आणि जे आपले न्यूली स्टार्टअप आहेत किंवा काही असे आहेत, काही जुने पण स्टार्टअप आहेत, त्यामध्ये आपण एक वेळेस जर गेलं तर आपल्याला सर्व बिझनेसबद्दल आयडिया मिळेल. त्यानंतर आपल्याला तिथे बरेचशा गोष्टी अशा नवीन नवीन शिकण्यासाठी मिळेल. सो आपला जो इंटरेस्ट असेल बिझनेसमध्ये तर तुम्ही एक वेळेस तिथे अवश्य जाऊन या. इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत, तर आपण इथे बघू शकता. नवीन नवीन जो आपल्याला आयडिया वगैरे असतील तर आपण इथे आपला स्टॉल पण लावू शकतो. या स्टॉलमध्ये बघा आपण जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही इथे ट्रेनिंग बॉट म्हणून एक शॉप आहे, तिथे तुम्ही एक वेळ जाऊन बघा. तो तुम्हाला प्रॉपर गाईड करतील. जर तुम्हाला त्यामध्ये नॉलेज जरी नसेल तरी पण ते त्यांचा बॉट आपल्यासाठी खरेदी आणि विक्री दोन्ही करून देईल. सो तुम्ही एक वेळेस अवश्य बघा. ज्यांचा ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट तर आहे बट त्यांना समजत नाही की कशी स्टार्ट करावं, तर हे तुम्हाला लोक विदाऊट प्रॉफिट ते शिकवतील किंवा मग तुमच्या आय डीवरून ते तुम्हाला घेऊन पण देतील. त्यांना फक्त प्रॉफिट शेअर करावं लागते पर्सेंटमध्ये. सो तुम्ही एक वेळेस तिथे जा आणि त्यांना विचारा. यामध्ये बरेचसे बिझनेस मॉडेल आलेले आहेत. त्यामध्ये बघा मशिनरीज आहेत, त्यानंतर ट्रॅव्हल्स आहेत. जर आपल्याला वर्ल्ड टूर करायचा असेल तरी पण तिथे मी तर 2-3 शॉप बघितले ज्यामध्ये आपल्याला कमी पॅकेजमध्ये वर्ल्ड टूर पण 4 फ्लोअरमध्ये आपल्याला बिझनेस आयडिया छोट्या छोट्या आहेत, काही मोठ्या पण आहेत, ते आपण बघू शकता. इथे बरेचसे शॉप आलेले आहेत, तर आपण एक वेळेस व्हिजिट करायला. मी तिथे बरेच मराठी लोकांना बघितले जे खूप छोट्या मार्जिनमध्ये किंवा मग छोट्या बिझनेसपासून चालू केलेले आहेत. आता हा बिझनेस मी बघितलेला, हा कोकणातील बिझनेस आहे. इथे आपल्याला सीझन वाईज मँगो पल्प वगैरे आहे, तर तो सीझनमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून 12ही महिने आपण तो घेऊ शकतो. त्यानंतर आवळा कँडी होती, कोकम शरबत, अजून बरेचसे प्रोडक्ट आहेत. जर तुम्ही तिथे एक वेळेस गेले तर तुम्हाला तिथे बऱ्या प्रकारे समजून घेता येईल. त्यानंतर इथे हा एक नवीन स्टार्टअप होता ज्याच्यामध्ये 3D प्रिंटेड वस्तू आहेत ज्या आपण डेकोरेटसाठी घरामध्ये ठेवू शकतो. जर आपल्याला बिझनेसमध्ये खरंच आवड असेल तर आपण काही पण कशाचा पण बिझनेस तिथे करू शकतो. त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट नक्कीच मिळेल. इथे बहुतांश मराठीच लोके मला जास्त दिसले. तर या बिझनेस जत्रेचा एकच उद्देश आहे की आपला मराठी माणूस बिझनेसमध्ये कसा ग्रो करेल आणि कसा पुढे जाईल, हेच या बिझनेस जत्रेचं मेन मोटो आहे. मी इथे एक शॉप बघितला आहे जो की शार्क टँकमध्ये जाऊन आलेला आहे. त्या शॉपचं नाव आहे पाटील काकू. ते त्यांचे प्रोडक्ट इथे सेल करत आहेत. तर तुम्ही त्या पण शॉपला जाऊन बघा, कारण इथले जो बिझनेस मॉडेल आहेत ते असं नाही की खूप छोट्या स्केलचे आहेत किंवा मग न्यूली आहेत, काही हायली ग्रो झालेले पण आहेत. तरी टाटा स्किल सेंटर हे नाव द्यायचं आम्ही ठरवलं आहे. मला याच माध्यमातून अतुल आणि सर्व सहकाऱ्यांना विनंती करायची आहे, या स्किल सेंटरशी आपण सगळ्यांनी टायअप केलं पाहिजे. आपल्याकडे ट्रेन लोक जर तयार करायचे. ट्रेलिंग बॉट करून आम्हाला एक गिफ्ट भेटलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. त्यामध्ये एक डायरी भेटली, एक कप भेटला आणि ब्रुशर.